काळ आला होता पण वेळ आली नव्हती. गणपती बाप्पाची म्हणून मी वाचलो या दुर्घटनेतून. प्रत्यक्षात धुराचा तिथे रोड होता, त्याच्यामुळे मला एकाने बाहेर काढलं. परिवाराला माझ्या वाटलं की मी तिथेच संपली आहे. विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटमध्ये या ठिकाणी अनेक जणांचे मृत्यू 15 जणांचे मृत्यू झाले, तर 2 जण अजूनही मिसिंग आहेत. आणि सगळी जी ही व्यवस्था आहे आणि यामध्ये अडकलेले मंगेश नायर आपल्यासोबत आहेत. त्यांची कशी सुटका झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल सर? काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. गणपती बाप्पाची म्हणून मी वाचलो या दुर्घटनेतून, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. कारण माझ्या याच्यावरती बरंचसं विटांचं छपराचं काय पडलं होतं मला माहीत नाही. कारण मी ते प्रत्यक्षात धुराचा तिथे होता, लोट होता, त्याच्यामुळे मला एकाने बाहेर काढलं. नंतर मी थोडासा उठून उभा राहिलो आणि मी माझ्या परिवाराला वाचवण्यासाठी धावत पळत त्याच दुसऱ्या दिशेने मी धावत कसं तरी इकडे आलो. पण परिवाराला माझ्या वाटलं की मी तिथेच आहे, कारण बघायला गेलो होतो पाठीमागे. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की हे तिथेच संपले आहेत. पण त्यांना मी इथे बघायला आलो त्यावेळी मला समाधान वाटलं की मी आणि माझा परिवार सुखी आहे. मला सांगा, ही जी घटना कधी घडली आणि कशा प्रकारे तुम्ही कशासाठी गेलेला आणि तुम्ही कशा आलात, सुटलात कसे? मला तिथे 11:41 मला एक तिकडे दिवाळाचा आवाज आला पाठीमागे, म्हणून मी बघायला गेलो पाठीमागे. तर मागे सुनील थेराडे म्हणून राहतात, त्यांना घेऊन मी ते प्रत्यक्षात बघितलं तर ते एक दिवाळाचा भाग सुटला होता किती जरासा, आणि ते पडलं होतं. म्हणून आम्ही बघायला बघितलं तर सुटलं. म्हणून मी त्याच वेळी सानींना फोन केला, माझ्याकडे टायमिंग आहे. मग त्यांना फोन केला तर ते बोलले मी येतो, काय आहे ते बघतो. त्याच्यानंतर मग मी त्यांना घेऊन विचार केला तर तोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधले थोडेसे लोक खाली आले. त्यांना घेऊन मी बघत होतो, दाखवत होतो हे असं असं इथे पडलं आहे. तर तेवढ्या वेळात आम्ही फक्त पाठीमागेच बघून, फक्त असं पाठीमागेच किती 5 मिनिटाचा हा पाठमोळा, तर 11:52 50चा टायमिंग आहे. तर मला बरोबर रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यांना 41ला फोन केला आहे आणि 50ला मी बघत होतो, 52लाही घटना घडली. 11:52 टायमिंग आहे. मला सांगा, हे तुम्हाला बाहेर काढलं कोणी? तिथे मी असं त्या ढिगाऱ्याखाली मला काय आठवत नव्हतं, पण वरती माझ्या पडलं छप्पर होतं. नंतर ते संजय थेराडे आहेत, त्यांनी मला असं बाहेर खेचल्यानंतर मला ते आले धावत काय झालं म्हणून बघायला. तर मी तिथे लाईट नव्हती, काहीच नव्हती, धुराचा लोट होता. पण त्यांना मी आवाज दिला, त्यांनी मला असं बाहेर ते खेचलं. सुखरूप आहेत का? हा, ते सुखरूप आहेत. ते कारण पुढे राहतात, त्यांनी मागे आवाज आला म्हणून ते बघायला आले. नंतर मी बाहेर आल्यानंतर मग ते बोलले तू ठीक आहेस ना. मग मी माझं तिकडे काहीच नाही बघितलं, फक्त मी तिकडून धावत जसं होतो तसं मी इथे आलो की माझं परिवार आहे की नाही ते बघण्यासाठी. या ठिकाणी काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे मी आणि माझं कुटुंब जिवंत राहिल्याचा या ठिकाणी विश्वास जो आहे मंगेश नायर यांनी व्यक्त केला आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.